न्यू मॅरिड कपल जे आहे त्यांची ही जबाबदारी आहे की द मोमेंट दे गेट मॅरिड दे गेट इन टू द रिलेशनशिप पैशाबद्दलचे कॉन्व्हर्सेशन सुरू केले पाहिजेत. की तिथे प्रायमरी बेसिक लेवलला म्हणजे बजेटिंग वापरणं, की आपण किती पैसे कमवतो. समजा एकच व्यक्ती कमवत असेल तर किती इन्कम आहे, 2 व्यक्ती कमवत असतील तर किती इन्कम आहे, ते कुठेतरी एक आजकाल खूप सारे ॲप्स मिळतात किंवा साधं वहीमध्ये तुम्ही लिहा किती इन्कम आहे आणि खर्च लिहिणे. हा पहिला रूल आहे. फायनान्शियली अबंडंट लाईफ जगण्यासाठी तुम्हाला पहिले हे माहिती पाहिजे की तुमचा पैसा कुठून येतो आणि कुठून जातो, हे क्लिअर करणं. त्याच्यानंतर आपले गोल्स काय आहेत. आता लग्न झालं की मुलं येणार, मग मुलं आले की त्यांचं शालेय शिक्षण चालू होणार. आज आपण बघतो मोठ्या मोठ्या शहरात 1,00,000, 2,00,000, 3,00,000, 5,00,000 पर्यंत शाळेची फी असते. सो त्याचा विचार करणं की खर्च कुठले कुठले आहेत. आपल्याला मुलांच्या शिक्षणाचा खर्च आहे, नंतर ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, लग्न. सो ह्या सगळ्या ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत आणि ज्या टाळता येणार नाहीत त्याच्यावरती चर्चा करणं गरजेचं आहे. आपण काय करतो लाईफमध्ये बाय डिझाईन, आपण तीच गोष्ट हाताळतो जी इम्पॉर्टंट पण आहे आणि अर्जंट पण आहे. महिन्याच्या शेवटी बिल्स भरणं ही एक अर्जंट गोष्ट आहे आणि इम्पॉर्टंट गोष्ट आहे. पण आपल्या मुलांचं समजा ग्रॅज्युएशन करायचं आहे, जो 15, 16, 17 वर्षांनी होणारा इव्हेंट आहे, तो इम्पॉर्टंट आहे पण अर्जंट नाही, मग आपण त्याच्याशी डील नाही करत. सो हे डील केलं गेलं पाहिजे, ह्याच्यावरती चर्चा व्हायला पाहिजे. आणि मला असं वाटतं की ॲज अ फॅमिली आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी काय स्टेप्स घ्यायचे आहे याच्यावरती सातत्याने चर्चा व्हायला पाहिजे. कारण तुम्हाला सगळ्या गोष्टींचं सोंग आणता येईल, पैशाचं सोंग कधीच आणता येणार नाही. आणि पैशाचं सोंग आणायला गेलं तर त्याचा जो परिणाम आहे दॅट विल लीड टू ऑल दिस थिंग्स दॅट वी आर डिस्कसिंग. स्ट्रेस होणार, रिलेशनशिप्स विल बी स्ट्रेन, डिवोर्स विल हॅपन, बिकॉज आपण सोंग आणतोय, जे नाही आहे ते बनण्याचा प्रयत्न करतो. सो डोंट ट्राय टू लुक रिच, बी रिच. त्याच्यासाठी फाउंडेशन तयार करा आणि डिस्कशन त्याच्यावरती करा. अनेक पुस्तकं तुम्ही वाचू शकता, पॉडकास्ट आहे, यू कॅन डू अ लॉट ऑफ थिंग्स.